उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता जी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद आहे। मातोश्रीवर दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे काय बोलतात, कोणते मुद्दे मांडतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सत्ताधाऱ्यांवर ते काही बोलतात का याकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद आहे। तर या पत्रकार परिषदेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद आहे। नेमकं पत्रकार परिषदेचं कारण काय आहे, कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची शक्यता आहे? निश्चितच शुभम, आज 12:30 वाजता मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। प्रामुख्याने आपण पाहतोय की 6 खासदार फुटल्यानंतर खरतर आमदार आणि नगरसेवकांची जी फुटण्याची चर्चा सुरू आहे किंवा मग ऑपरेशन टायगर हे अद्यापही सुरू असल्याची जी चर्चा आहे, त्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद होत आहे। खऱ्या अर्थानं पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांकडून अनेक टीकाटिप्पणी झालेली आहे। या सगळ्याच विषयी आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आज प्रामुख्याने काय बोलतात, सोबतच त्यांच्याच पक्षातील माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरती झालेले आरोप, या सगळ्यांवरती उद्धव ठाकरे यांचं काय उत्तर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। यासोबतच राज्यामध्ये सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडी या परिस्थितीवरती देखील उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेमधनं काय बोलतात याकडे देखील प्रामुख्याने राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आज दुपारी 12:30 वाजता मातोश्री निवासस्थानापासूनच ही पत्रकार परिषद ते घेणार आहेत। त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। शुभम, मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।